श्रीमंत होता ज्याला येत तो राजा होत नाही महाराज. राजा असतो तो मूळचा श्रीमंत असतो. गर्भ श्रीमंतच असतो, त्याला श्रीमंत व्हावं लागत नाही. श्रीमंत कोणी व्हायचं? तुम्ही आणि श्रीमंत व्हायचं. या जन्मात श्रीमंती जर जोडायची झाली तर केवढी गोळा करावी लागेल. रावणानं कुबेराचं सगळं काढून घेतलं तरी सुद्धा त्याला राजा कोणी म्हटलं? तो राजा झाला खरं राक्षसांचा झाला. त्रैलोक्याचा राजा काय त्याला होता आलं नाही. वासना असुर वासना होती. इंद्र मात्र देवाचा राजा आहे, कारण तो सत्वगुणी आहे. ही तो इतकाच आहे की राजा किंवा श्रीमंत व्हायचं झालं तर श्रीमंत मूळचाच राजा असतो. जीवानं श्रीमंत व्हायचं झालं तर महाराज पुण्य पावन काहीतरी सत्कृत्य करायला आणि स्वर्गगतीला जावावं, मूळचाच श्रीमंत होऊन जाईल. त्याच्या पलीकडे गेलं विचारानं श्रीमंत व्हायचं झालं तर महाराज शुद्ध पुण्य जोडलं तर वैकुंठ भुवनी घर केले आणि जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. अशा गुणातीत अवस्थेला गेला तर तो मूळच्या आनंदाच्या राशीवरच बसेल. म्हणून असते असते वृत्ती कळवून घ्यावी. वृत्ती म्हणजे स्वभाव, स्वभाव म्हणजे अनंत जन्माचा जग झालेले कर्माचे संस्कार. संस्कार हे दुसऱ्या टप्प्यावर होतो. आधी अनुभव, संस्कार आणि मग त्याची स्मृती होते. म्हणून असं कळवून घ्यायचं, या डोळ्यांनी दिसणाऱ्या वस्तू बघत सारखं बसायचं नाही. हे हवं हे नको असं काय मागत बसायचं नाही. पुष्कळ पद्धतीनं संसार आमच्या भोवती फिरत आहे, यातून असते असते मन बाजूला काढता आलं पाहिजे आणि मग एकच विषय वृत्तीचा करावा. आमचे डोळे, कान, गंध हे सगळं वेगवेगळे विषयाला असं धरून बसलेले आहेत. वास्तविक हे पदार्थ जातील, मात्र आपलं स्वरूप काही जाणार. हे सगळे पदार्थ एक दिवस जातील. मला सांगा, पणजीची अंगठी आजीला दिली, आजीची अंगठी आमच्या आईला दिली असं समजा नातेसंबंधाला, आईनं आपल्या सुनेला दिली. असं करीत 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 ती अंगठी अगदी नातीपर्यंत आली, लहान लहान. अंगठी तीच आहे खरं, देणाऱ्या सगळ्या गेल्या. असते 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 तसं असं एक पटवून घ्यायचं. आजा गेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तू. ही असते असते मालिका जात जाईल. एक आत्मतत्व मात्र कधीही जाणार नाही, त्याला कधीही भंग पावणार. म्हणून एक स्थूल गोष्ट आहे ती जाते, सूक्ष्म आहे ती विचार करून कळवून घ्यावं लागेल. ती त्रिकालाबाधित आहे का अनिर्वचनीय आहे.